तुमसरच्या प्रभाग क्रमांक 6 मधील रखडलेले कामे तातडीने दुरुस्त करा, अन्यथा प्रसिद्ध समाजसेविका अश्विनी सुनील थोंटे यांच्या नगरपालिकेला गर्भित इशारा। दिना 27 ऑक्टोबरला भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील रखडलेली कामे त्वरित दुरुस्त करून पूर्ण करण्याकरता माजी नगराध्यक्ष अभिषेक कार्यमोले व युवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष सुनील थोंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध समाजसेविका अश्विनी सुनील थोंटे यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून नगरपरिषद कार्यालयावर भव्य दिव्य असा दिंडी मोर्चा काढला। सर्वप्रथम माकडेनगर येथील हनुमान देवस्थानात प्रार्थना करण्यात आली व नंतर संपूर्ण प्रभाग क्रमांक 6 मध्ये दिंडी मोर्चा काढून सदर दिंडी मोर्चा नगरपालिका प्रांगणात पोहोचल्यावर मुख्य अधिकारी झुम्मा प्यारेवाले यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात नाली सफाई, गांधीसागर तलाव स्वच्छ करणे, रस्ते व पुलाचे बांधकाम करणे, पाणी पुरवठा योजनेचे अपूर्ण राहिलेले कामे त्वरित पूर्ण करण्याव्यतिरिक्त शहरातील समस्येचे निराकरण ताबडतोब करण्यात यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली। व जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेविका अश्विनी सुनील थोंटे यांनी दिला। यावेळी राष्ट्रवादीचे सलाम तुरक, विक्रम लांजेवार, सुनील थोंटे, संदेश डुंभरे, सुरेश डुंभरे, विजय गभने, योगेश सिडाम, प्रभाकर बाणासुरे, विनीता भोयर, कमलाबाई देवगिरकर यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमृतलाल चरडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। एक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजकारण कसं करावं त्याकरिता आम्ही प्रबोधनकारक सत्यपाल महाराज यांना ह्या स्थळी इथे 29 तारखेला बोलवलं आहे। निश्चितच समाजामध्ये अनेक असे विषय राहतात, समाजकारण माणसांनी करावं कशासाठी त्याकरिता प्रबोधनकारक सत्यपाल महाराज हे आपल्या इथे येतील आणि सर्व जनतेला निश्चितपणे आम्हाला सुद्धा ते शिक्षित करतील की समाजकारणचं प्रारूप का पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने आपण समाजकारण केलं पाहिजे। सुनील थोंटेजी, ती रॅली काढण्यात येत आहे आणि अशी माहिती आहे की प्रभाग 6 मधून पूर्ण भ्रमण करून शेवटी समारोप नगरपालिकेमध्ये निवेदनाच्या स्वरूपात होणार आहे। नेमकं काय निवेदन आणि कुठल्या समस्या तुम्ही पालिकेच्या समोर मांडणार आहे? प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनेक दिवसापासून आम्ही मौखिक अधिकाऱ्यांना सांगत आहोत, साफसफाईचा विषय असो, या पाईपलाईन जो नळाची 47 कोटी पाण्याची योजना आपल्या तुमसर शहरामध्ये आलेली आहे, त्या योजनांनी जे रस्ते फोडलेले आहे, काही लोकांचे त्याचे अपघात झालेला आहे, काही नुकसान झालेलं आहे, त्याकरिता काही लाईटी बंद आहेत, हे तर आता कचरा पूर्ण भरपूर आहे, त्याकरिता ते निवेदन आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना देणार आहोत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।